अहमदनगर इतिहास, राजकारण आणि बदलाची आकांक्षा घेऊन उभं असलेलं शहर. या शहराचं प्रतिनिधित्व करणारे आणि गेल्या काही वर्षात स्थानिक राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे संग्राम अरुणकाका जगताप. 12 जून 1985 रोजी जन्मलेले संग्राम जगताप हे राजकीय वातावरणातच वाढले. त्यांचे वडील अरुण जगताप हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने घरातच समाजकार्य आणि राजकारणाची परंपरा होती. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी अहमदनगरमधील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधून बी.कॉम पदवी पूर्ण केली. तरुणपणापासून समाजकार्यात, लोकांमध्ये आणि शहराच्या प्रश्नांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसू लागला. राजकारणातील त्यांचा प्रवास सुरू झाला नगरसेवक म्हणून. जनतेशी थेट संवाद, आक्रमक कामाची पद्धत आणि पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख तयार झाली. त्यांच्या कामाचा, नेतृत्वाचा आणि लोकप्रियतेचा परिणाम ते अहमदनगरचे महापौर पदावर निवडून आले. 2008 ते 2011 आणि पुन्हा 2013 ते 2015 या 2 कार्यकाळात त्यांनी शहरातील विविध विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं. महापौर पदानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीने एक मोठी उडी घेतली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एनसीपी तिकिटावरून अहमदनगर सिटी मतदारसंघातून दमदार विजय मिळवला. या विजयाने त्यांना राज्य पातळीवर ओळख मिळवून दिली. पुढील निवडणुकांमध्येही लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. 2019 आणि 2024 सलग 3 वेळा आमदारपद मिळवत त्यांनी शहराच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला. शहरातील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, नागरिक सुविधा, महापालिका व विधानसभा स्तरावरचे प्रकल्प या सर्वांवर त्यांचा भर असल्याचं दिसतं. त्यांचे समर्थक त्यांना आक्रमक, जलद निर्णय घेणारा आणि तरुण नेता म्हणून बघतात. परंतु राजकारणात लोकप्रियतेसोबत वादही येतातच. संग्राम जगताप यांच्या कारकिर्दीतही काही वाद, टीका आणि राजकीय संघर्ष चर्चेत राहिले. काही घटनांमुळे त्यांच्यावर आरोप झाले, तर काही वक्तव्यांमुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. तरीही स्थानिक पातळीवर त्यांची पकड आणि जनसमर्थन कायम दिसते. आज 2024 ते 2029 या कार्यकाळात ते पुन्हा एकदा अहमदनगर शहराचे प्रतिनिधित्व करत आहेत. शहराच्या विकासाबाबत जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत. पुढील काही वर्षांत त्यांच्या कामगिरीमुळे शहरात कोणते बदल होतील, नवीन प्रकल्प येतील का, आणि त्यांचा राजकीय प्रवास कोणत्या दिशेने वळण घेईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.